हा जो चमत्कार कशामुळे होतो? त्या दिवशी असं का नाही वाटत तुम्हाला या आमच्या टॉकीजला सिनेमा चांगला लागला, आपण जाऊया तिथे, आज तिकीट मिळू शकेल, बघूया, ब्लॅकनी तिकीट घेऊया, हे का नाही वाटत? कारण हळूहळू ती आवड निर्माण होते. मग वासनेचे बीज जळून, वासना जे असतात आपल्या अनेक जन्मांच्या वासना असतात. तुम्ही असं समजू नका आपण प्रथमच माणसाच्या जन्माला आला, त्याच्यापूर्वी देखील आलोय, त्याच्यापूर्वी देखील आलोय, त्याच्यापूर्वीचा अनेक योनीतून आपण 84 लक्ष योनीतून गेलेलो. आणि प्रत्येक जन्माच्या वासना त्या सूक्ष्म रूपाने आपल्या त्या जीवाला चिकटलेले असतात. आज जसं आपण DNA वगैरे हे शास्त्राच्या परिभाषेत सांगतात की मुलगा हा आईसारखा किंवा मुलगी आई वडिलांसारखे का दिसतात किंवा आजी आजोबांसारखे का दिसतात, तर त्यांच्यामध्ये त्या DNA मध्ये ते तो गुण आलेला असतो की याच्या शरीराची ठेवण अशी असेल, चेहऱ्याची ठेवण अशी असेल. तसं ह्या वासना ज्या आहेत हे शारीरिक याचं झालं, पण तो जीव जो आहे त्याला काही शरीर नाही आहे. पण त्या शरीराला त्या वासना चिकटून असतात आणि त्या वासना त्याला कधीही सोडत नाही. त्यांची तृप्ती झाल्याशिवाय ते सोडत नाही. आणि त्या वासनांची तृप्ती जर तुम्ही करू म्हणाल उपभोगाने तर ती होत नाही. मग काय होतं? त्या वासना पुन्हा पुन्हा आपल्याला जन्म घ्यायला लागतात. रामायणामध्ये एक गोष्ट आहे, वालीची कथा आपल्याला माहिती आहे. वाली आणि सुग्रीव हे दोघे बंधू होते. त्यांना सुग्रीवाचा कैवार घेऊन वालींचा त्यांनी रामाने त्याचा वध केला. आणि त्यावेळी काय झालं की वालीने प्रथम श्रीरामाला बरीच नावं ठेवली की तू हे अन्याय केलास माझ्यावरती. गोस्वामी तुळशीदासांनी तुळशी रामायण लिहिलेलं आहे, त्यातला काही भाग आहे, त्याच्यामध्ये एक कथा आलेली आहे ती सांगतो.